हॅलो एव्हरीवन, दीपश्रीराज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण एक वेगळी नवीन रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मोड आलेल्या मुगाचे डोसे आणि त्याचबरोबर सेम पिठाचे सेम बॅटरचे पकोडे। एकदम हेल्दी रेसिपी आहे। हे डोसे आणि पकोडे तुम्ही लहान मुलांना ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत कुणीही खाऊ शकतं अशी हेल्दी रेसिपी आहे। आणि अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीसाठी तुम्ही www.deepshreyaskitchen.com या आमच्या वेबसाईटला नक्की विजिट करा। आणि जी आजची आपली रेसिपी आहे ती बनवायला एकदम साधी सोपी आहे, कमी साहित्य लागणार आहे। आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। त्याकरता मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। हे जे मोड आलेले मूग आहेत ते एक दिवस पूर्ण मूग पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। त्याच्यानंतर पूर्ण रात्रभर ते मूग एका कॉटन कापडमध्ये बांधून ठेवले होते, जेणेकरून त्याला छान असे मोड यावेत। त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहे कोथिंबीर 4 ते 5 मिरच्या, त्याच्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक 15 ते 20, त्यानंतर आलं घेतलं आहे आणि जिरं। आता सगळ्यात पहिल्यांदा आता हे जे मोड आलेले मूग आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पहिलं थोडं कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये हे जे मोड आलेले मूग आहेत ते धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर परत थोडं थंड पाणी टाकून परत असे मोड आहेत ते धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही ते पाहू शकते का स्टीलच्या टोपामध्ये पाणी गरम करून जे मोड आलेले मूग आहेत ते टोपामध्ये स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। एक पहिल्यांदा गरम पाण्याने मग दोनदा थंड पाण्याने अशा प्रकारे मूग आहेत ते धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, छोटं किंवा लहान जे अवेलेबल असेल ते। त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या, आलं, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, जिरं मी 1 चमचा घेतलेला आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये मोड आलेले मूग आहेत ते ॲड करायचे आणि अशाच प्रकारे सगळं जे वाटण आहे ते रेडी करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा एकदा वाटण फिरवून झालं की गरज वाटल्यास एकदम थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। तर इथे मी एकदम थोडंसं पाणी ॲड करत आहे आणि ते जे आहे वाटण ते परत एकदा मिक्सरला वाटून घेत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जे कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं, जिरं आणि थोडेसे मूग आपण टाकले होते, तर त्याचं वाटण तुम्ही पाहू शकता एकदम हिरवगार असं झालेलं आहे। तर ते वाटण मी काढून घेतलं आणि आता हे जे फक्त मूग राहिलेले आहेत ते सगळे मूग आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर आपण जेव्हा फक्त मूग वाटतो तेव्हा त्याचा कलर आहे तो थोडा वेगळा येतो, तुम्ही ते पाहू शकता। तर अशा प्रकारे आपले हिरवे मूग आहेत ते सुद्धा सगळे वाटून घेतलेले आहेत। आता हे जे मिक्सरला लागलेलं आहे वाटण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं वाटण आहे ते सुद्धा टोपामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बॅटर पाहू शकता, एकदम पातळ असं नाही आहे किंवा एकदम घट्ट सुद्धा नाही आहे। प्रत्येक वेळेला वाटताना थोडं थोडं पाणी ॲड करून हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। आता या बॅटरमध्ये आपल्याला धना पावडर टाकून घ्यायची आहे, त्यानंतर हळद आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ। आता हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल्यास एकदम थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। त्यानंतर आता इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेत आहे, थोडंसंच पाणी ॲड करायचं आणि मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावरती अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून द्यायचं। तर आता अर्धा तास झालेला आहे, आपण ह्याचे डोसे बनवून घेऊया। तर आता इथे पॅन गरम झालेला आहे, तर पॅन गरम झालं की त्याच्यावरती थोडंसं पाणी मारून घ्यायचं। पॅन आहे ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं। ते क्लीन करून झालं की त्याच्यावरती जे डोशाचं बॅटर आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि स्प्रेड करून झालं की त्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे।
आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि 1 ते 1.5 मिनिटातच आपला डोसा तयार होतो। थोडंसं जाडसर करायचं, एकदम पातळवाला नाही करायचं, कारण की आपण फक्त मूग घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये दुसरी कोणतीही प्रकारची डाळ घेतलेली नाही। त्यामुळे आता थोडंसं मधल्या साईडला भाजला पाहिजे। तर आता इथे गॅस मंद आहे, तर आता मी याला पलटी करून घेते व्यवस्थित असं। तर अशा प्रकारे डोसा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि नाश्त्यासाठी एक उत्तम छान असा हा उपाय आहे। तर मी नाश्त्यासाठीच बनवलेला आहे, तर मी नाश्ता सर्व करून घेते। तर आता जे आपण डोसा बनवला त्याच्यामधलंच थोडंसं बॅटर उरलं होतं, तर उरलेलं जे बॅटर आहे त्याचे आपण पकोडे बनवणार आहोत। हे पकोडेसुद्धा तितकेच खूप टेस्टी होतात। तर आता ह्याच्यासाठी जे उरलेलं बॅटर आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता याच्यामध्ये 2 चमचे बेसन ॲड करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, कारण की आता आपण बेसन ॲड करतोय तर मीठ एक्स्ट्रा लागणार। त्यानंतर हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करायचं, जेणेकरून मीठ बेसन आहे ते आपल्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। साईडला मी कढई तापायला ठेवलेलीच होती, तर तेल चांगलं व्यवस्थित तापलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे पकोडे आहेत ते सोडून घेऊया। आता हे जे पकोडे आहेत ते मस्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम पकोडे छान असे टेस्टी आहेत, तर ह्यालासुद्धा आपण तळून घेऊया। तर आपले पकोडे रेडी झालेले आहेत। तर असे गरमागरम पकोडे पावसाळ्याच्या दिवसात खायला खूपच छान लागतात। थँक्यू।